ग्रामीण महिलांचे नेतृत्व सक्षम करण्याच्या उद्देशाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या वतीनं विकसित भारत नारी शक्ती संगम ही 2 दिवसीय परिषद होत आहे। 8 आणि 9 मार्च रोजीच्या या परिषदेला राज्यातील विविध भागातील महिला लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्यांनी महिलांचे सशक्त नेतृत्व हे विकसित भारताच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत महिलांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी भूषवले। परिषदेत आदर्श महिला लोकप्रतिनिधी, महिलांच्या राजकीय प्रवासातील आव्हाने, सामाजिक बदलात महिलांची भूमिका या विषयांवर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच आत्मनिर्भर महिलांच्या उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही यात सादर करण्यात आले। भाईंदर पश्चिम येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी केशवसृष्टी येथे झालेल्या या परिषदेमुळे ग्रामीण भागातील महिला नेतृत्वाला नवी दिशा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने राज्यभरातल्या नेतृत्व करणाऱ्या ज्या ग्रामीण भागातील महिला जनप्रतिनिधी आहेत त्यांचा नारी शक्ती संगम हा या ठिकाणी आयोजित केला आहे। उत्तम कार्य करण्याचं प्रशिक्षण, शासनाच्या विविध योजना त्यांच्या माध्यमातून महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि राज्य सरकारमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने ज्या योजना केलेल्या आहेत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा नेता येतील, महिलांपर्यंत कशा नेता येतील या संदर्भातलं प्रशिक्षण हे या ठिकाणी देण्यात येणार आहे। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या सहकार्याने आज एक विकसित भारत नारी शक्ती संगम याचा अर्थ मुख्यतः ग्रामीण महिला नेतृत्व परिषद या ठिकाणी संपन्न होते आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि नंदुरबारपासून नांदेडपर्यंत या सगळ्या क्षेत्रातून सुमारे 400-500 महिला या ठिकाणी येत आहेत, ज्या आपापल्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहेत। सरपंच आहेत, पंच आहेत, काही नगरसेविका देखील आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये ज्याला आपण सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो तशा प्रकारच्या बचत गटांचं काम करणाऱ्या महिला देखील इथे येत आहेत।